तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे वन ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की बँक निफ्टीमध्ये आहे. तर बँक निफ्टी आता डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिक्यूट झालेला आहे. ते बँक निफ्टीची ओपनिंग चांगली आज गॅप डाऊन होती. ऑलमोस्ट या लेवलपासून तर या लेवलपर्यंत यांनी गॅप डाऊन ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल इंडिशन होती, एवढी काही खास नव्हती. वरच्या साईडने याला वीक पण होते. इथे तुम्हाला दिसेल की यांनी सेकंड कॅन्डलमध्ये अपसाईडला मोमेंटम दाखवलं. इथे क्लिअर झालेलं होतं. यांनी जी क्लोजिंग दिलेली होती ती पीडीएलच्या आतमध्ये होती. तर मी एक्सपेक्ट केलेलं होतं की हा डायरेक्टली हे जे टार्गेट आहे हे डन करू शकतो आणि इथनं स्लो अँड स्टडीली अपसाईडला जाऊ शकतो. बट यानंतर एकही कॅन्डल अशी बनलेली नव्हती जे की आपल्याला स्ट्रॉंग साईडने अपसाईडचं डायरेक्शन दाखवेल. तर कन्फर्मेशन अपसाईडचं येत नव्हतं, तरी ते आपण प्रॉपर सेटअपचा वेट करून राहिलेलो होतो. इथे कॅन्डल क्रिएट झालेली आहे, बट ज्या प्रकारे आपल्याला पाहिजे सेटअप अकॉर्डिंग WRC ती कॅन्डल इथे नव्हती, त्यामुळे आपण वेट केलं. ही कॅन्डल वर निघाली, या रेजिस्टन्सवर पोहोचली. हा एक रेजिस्टन्स होता जो की स्ट्रॉंग होता. मी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीममध्ये एक्सप्लेन पण केलेलं होतं. एक्झॅक्टली मी सांगितलं, इथे जर आपल्याला सेलिंग प्रेशर मिळाला आणि प्रॉपरली डाऊन साईडला एक कन्फर्मेशन आलं तर आपण इथे एक ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. तर त्यालाच कन्सिडर करून आपण ह्या कॅन्डलमध्ये ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. एक्झॅक्टली या लेवलवर यांनी रिजेक्शन घेतलं, स्ट्रॉंग बिअरिश इंगल्फिंग क्रिएट केली. जी क्लोजिंग होती ती पण स्ट्रॉंग होती. तर जशी या क्लायंटची क्लोजिंग आली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला. याच्यावर जर निघाला असता तर मग आपण ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये अपसाईडला ट्रेड घेतला असता. बट प्रॉपरली आपला हा जो ट्रेड आहे हा वर्क केलेला आहे. ह्याच्यानंतर जे टार्गेट होतं ते डायरेक्ट डे लो होतं, कारण की याच्यामध्ये हर्डल काही नव्हतं. हा जो स्पेस होता हा डायरेक्टली क्लिअर होता. त्या अकॉर्डिंग आपण डायरेक्टली डे लोचं टार्गेट ठेवलेलं होतं. इथे आपण एंट्री घेतली आणि लगेचच 2 कॅन्डलमध्येच आपला जो टार्गेट आहे तो इथे डन झालेला आहे. इथे यांनी जे क्लोजिंग दिलेली आहे डे लोच्या खाली दिली आणि जी कॅन्डल होती खूप स्ट्रॉंग होती. तर मला वाटलं की हा इथे थोडा वेळ थांबेल, ट्रेंड कंटिन्यू करेल, डाऊन साईडला स्ट्रॉंग स्पाइक लावेल, त्यानंतर जे ट्रेलिंग आहे ते बुक करू शकतो. बट ज्या प्रकारे आपण एक्सपेक्ट केलेलं होतं तसं न करता यांनी इथे एक सपोर्ट घेतला, चांगली रिकव्हरी दाखवली. ऑलमोस्ट हा जो हाय आहे हा इथे ब्रेक करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ही कॅन्डल क्रिएट झाली आणि वरच्या साईडनी स्पाइक लावला, एक फ्रॅक्टल पण आलेला होता. तर इथे मी ट्रेलिंग केलेलं आहे, कारण की या लेवलपासून तर या लेवलपर्यंत ट्रेलिंगचा चान्स नव्हता. ही जी मोमेंटम होती डायरेक्टली होती, तर आपल्याला या फ्रॅक्टल अकॉर्डिंग एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला. कारण की ही जी कॅन्डल होती ही पण प्रॉपरली डाऊन साईडला क्लोज झालेली होती आणि डायरेक्शन डाऊन साईडचं सांगत होती. जी पोझिशन आहे ती सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी जो ट्रेलिंग मी इथे लावलेला होता तो ट्रेल करून मी ह्याच्यावर लावला. इथे खाली आला, एक कॅन्डल वर गेला आणि नेक्स्ट कॅन्डलमध्ये अपसाईडनी स्पाइक लावला. इथे लावला जो ट्रेलिंग होता तो इथे बुक झाला. त्यानंतर पुन्हा बँक निफ्टी खाली आलेला आहे, पुन्हा डेलो लावला, इथनं पुन्हा बाहेर ॲक्टिवेट झाले आणि याला अपसाईड मोमेंटम दाखवलेला आहे. तर ही जी मोमेंटम होती टोटली साईडवेज होती. ही जी मोमेंटम होती टोटली वोल्टाईल होती, कारण की जर तुम्ही बघाल तर या लेवलपासून ते या लेवलपर्यंत त्यांनी चांगली रिकव्हरी पण दाखवलेली आहे. चांगलं रिट्रेसमेंट पण केलं, पुन्हा वर गेलं, थोड्या वेळ थांबलं, पुन्हा जे गेन केलेलं होतं ते डाऊन साईडला आणलं आणि आता जी क्लोजिंग दिली आहे ऑलमोस्ट डे लोच्या जवळपासच दिलेली आहे. आपल्या सेटअप अकॉर्डिंग ही पण जी मोमेंटम होती वोलेटाईल होती, बट जो सेटअप होता आणि आपली जी सायकोलॉजी होती रिव्हर्सल सेटअपसाठी ते आपण इथे अप्लाय केलेली आहे. त्या अकॉर्डिंग हा ट्रेड आज एक्झिक्यूट केलेला आहे. एक्झॅक्टली आपला जो ट्रेड होता तो या लेवलवर आपण एक्झिक्यूट केला. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. आपला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलवर इथे बुक झालेला आहे. त्यानंतर तर आपण कोणताही ट्रेड एक्झिक्यूट नाही केला. टोटली ही जी मोमेंटम होती टोटली आज इग्नोर केलेली आहे. तर इथे तुम्हाला प्रॉपरली समजलेलं असेल की बँक निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड एक्झिक्यूट केला, कशाप्रकारे त्याला मॅनेज केलं, एक्झॅक्ट लेवलवर त्याला कशाप्रकारे बुक केलेलं आहे. तर याचबरोबर बघून घेऊ की निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे. ते निफ्टीची ओपनिंग बघाल तर ही पण गॅप डाऊन होती. ऑलमोस्ट या लेवलपर्यंत यांनी ओपनिंग दिलेली होती. इथे यांनी अपसाईडनं जाण्याचा प्रयत्न केला, ब्रेकआउट पण दाखवला. सेम सेंटिमेंट होते, इथे हर्डल होता आणि रेजिस्टन्स लेवल होता. इथनं हा रिव्हर्स झालेला आहे. जी ही कॅन्डल होती त्याला प्रॉपर इंगल्फ करण्याचा प्रयत्न केला, बट जी क्लोजिंग आहे ती जस्ट वर दिलेली आहे. मोमेंटम यांनी पण चांगलं केलं, बट कन्फर्मेशन नसल्यामुळे आणि सेम कॅन्डलमध्ये मोमेंटम असल्यामुळे आपण याला आज इग्नोर केलेला आहे. त्यानंतर यांनी पण स्लो अँड स्टडीली डाऊन साईडला मोमेंटम केलं, बट ज्या अकॉर्डिंग मोमेंटम पाहिजे आणि सेटअप पाहिजे त्या अकॉर्डिंग नव्हता. ही जी मोमेंटम बघाल तर टोटली एका रेंजमध्ये होती, ब्रेकडाऊन पण प्रॉपरली नव्हतं. इथे ब्रेकडाऊन दाखवलेला आहे, बट ह्या ब्रेकडाऊन नंतर डाऊन साईडचे जे टार्गेट होते ते क्लिअर नव्हते, त्यामुळे आपण याला टोटली इग्नोर केलं. रिव्हर्सल सेटअपसाठी हा ॲक्टिवेट होत होता, बट हे हर्डल जे होते हे खूप जवळजवळ दिसत होते, त्यामुळे मी याला टोटली आज इग्नोर केलेलं आहे. यांनी पण चांगली वोल्टिलिटी क्रिएट केली आणि आता जी क्लोजिंग दिलेली आहे ती या रेंजच्या ऑलमोस्ट मध्ये दिलेली आहे. तर सेटअप अकॉर्डिंग आपल्याला ज्या प्रकारे मोमेंटम पाहिजे, स्पेस पाहिजे, त्या प्रकारे ते दिसत नव्हते, त्यामुळे आपण आज टोटली निफ्टीला इग्नोर केलेला आहे. एकच ट्रेड एक्झिक्यूट केला जो की आपला बँक निफ्टीमध्ये होता. तर आता बघून घेऊ एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टाइमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. ते ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर बँक निफ्टीचा ट्रेड जो आपण एक्झिक्यूट केलेला आहे नो केलेला एक्झॅक्टली 9:50 तिथे मी बँक निफ्टीचा 46,600चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 558 मध्ये आणि असा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 10:37 46,600चा सी तो झालेला आहे 508 मध्ये. तर सेटअप अकॉर्डिंग आज एक ट्रेड होता, प्रॉपर तिथे आपण सायकोलॉजी लावलेली होती. रिव्हर्सल सेटअप होता आणि त्यांनी प्रॉपरली वर्क पण केलेलं आहे. मोमेंटम चांगलं केलं, बट ट्रेलिंग जो आहे तो आपला खूप वर एक्झिक्यूट झालेला आहे. ऑलमोस्ट 80 पॉईंट यांनी रिट्रेसमेंट दाखवलं आणि त्या लेवलवर आपण तिथे बुक केलेला आहे. त्यानंतर तर टोटली एका रेंजमध्ये होता, तर आपण सेकंड ट्रेड एक्झिक्यूट केलेलं नाही आहे. होप करू तुम्ही पण सेम सेटअप घेतलेला असेल
आणि आजची लाईव्ह स्ट्रीम पण एन्जॉय केलेली असेल. अजून कोणी जर लाईव्ह स्ट्रीममध्ये जॉईन नसतील, ज्यांना जॉईन करायचं असेल तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि लाईव्ह लर्निंग करू शकता. आणि त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या ट्रेडचं पण अपडेट तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक. बाय.